महत्त्वाची अपडेट, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय तिथून धूरही येत होता आणि आता जी माहिती समोर येते त्यानुसार अजित पवार यात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार या विमान अपघातात गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। अजित पवारांचं हे विमान लँडिंग दरम्यान या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। विमानतळाजवळच्या शेतात हे विमान कोसळलंय आणि या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते। रुपालीताई, तुमचं अजित पवारांच्या जवळच्या काही लोकांशी काही बोलणं झालं का? रुपालीताई, मी पुन्हा तुमच्याकडे येते। ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणचा हा फोटो समोर येतोय। हा मोठा अपघात आहे। अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान कोसळले। लँडिंगच्या वेळेला काही तांत्रिक बिघाड झाला का किंवा काय त्याबाबतची अधिक स्पष्टता नाहीये। मात्र अजित पवारांच्या विमानाला झालेला हा मोठा अपघात आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणचा हा फोटो समोर येतोय। तातडीनं यंत्रणा या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत। अजित पवारांसोबत या विमानातनं किती लोक प्रवास करत होते त्याबाबत अद्याप तरी स्पष्टता नाहीये। मात्र यंत्रणा तातडीनं कामाला लागलेल्या होत्या आणि बारामतीत हा मोठा विमान अपघात, अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। बारामतीत एका शेतात हे विमान कोसळलंय। बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे। हे विमान, ज्या ठिकाणी हे विमान कोसळलंय त्या अपघात